नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज जो काही स्ट्रेट फॉल आपण पाहिलेला आहे, अतिशय ट्रेंडिंग मार्केट आज आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळालेला आहे. नक्कीच डाऊन साईडचा मूव्ह आहे, परंतु ट्रेडरसाठी, खास करून ऑप्शन ट्रेडरसाठी हा मूव्ह खूप चांगला होता. आता याच्यामध्ये किती जणांना ट्रेड बनवता आलेला असेल किंवा हा जो मूव्ह आहे कॅच करता आलेला असेल, यामध्ये थोडीफार शंका आहे. कारण का मार्केटचं जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे ना, ते सध्याला बुलिश बनलेलं आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या रेड कॅन्डलसाठी कोणताही ट्रेडर तयार नसतो. जे नॉर्मली बेअरिश ट्रेडर आहेत की त्यांना कोणतीही लेवल दिसते की जिथून शॉर्ट पोझिशन बनवायची आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस होता की त्यांनी ओपनिंगला बनवलं असेल आणि जे क्लोजिंगच्या वेळी जर बुक केला असेल तर चांगला प्रॉफिट आहे. कारण का बऱ्याच जणांना पाहताना असं वाटतं की सकाळी मी या ठिकाणी एक शॉर्ट पोझिशन घेतली असती आणि अगदी संध्याकाळी म्हणजे 3:30 वाजता इथे क्लोज केली असती तर पूर्णची पूर्ण 1.5% मूव्ह कॅच करता आला असता. पण तसं होत नाही. का होत नाही? कालही आपण डिस्कशन केलेलं होतं की जर मार्केट एक चांगलं गॅपडाऊन होतं ना, तर थोडं क्रिटिकल असू शकतं पोझिशन बनवणं आणि त्याच पद्धतीचं एक ओपनिंग आपण पाहिलेलं होतं. मग त्यानंतर मी स्वतः ट्रेड बनवलेलं नाही. मी का ते सांगतो? कारण का माझी अपेक्षा काय होती, रिटेस्टिंग. कालचा व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन चेक करा. मी सांगितलं होतं की जर मार्केट इथे गॅपडाऊन ओपनिंग होते ना, तर एकतर खाली 26,000 टेस्ट करू द्यात किंवा इथे येऊन टेस्ट होऊ द्यात आणि इथे एखादं फॉर्मेशन बनवू द्यात, तरच आपला ट्रेड बनणार आहे. इथे कोणताही सेटअप बनलेला नाही आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण ज्या विषय डिस्कशन करायचो ना, की पहिली 5 मिनिटाची कॅन्डल हाय लो मार्क करा आणि ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्या बाजूला आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. त्या सिच्युएशनने ट्रेड केला असता तर इथे नक्की ट्रेड बनला असता, परंतु कुठेही सेटअप बनला नाही. त्याच्यामुळे निफ्टीमध्ये माझा तरी डाऊन साईडचा ट्रेड बनलेला नाही आहे. इथे नक्कीच एक सेटअप तुम्हाला फॉर्म होताना पाहायला मिळालेला आहे. ज्यांनी इथे ट्रेड प्लॅन केला असेल ना, तर त्यांनाही, कारण का पूर्ण दिवसभरामध्ये फक्त एवढीच एक अपसाईडची छोटी मोठी का होईना पण मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. आज ज्यांनी हा फॉल कॅप्चर केलेला आहे कमेंटमध्ये नक्की करा. चांगला आहे, त्यांना चांगला प्रॉफिट झाला असेल. मी स्वतः इथे ट्रेड बनवलेला नाही आहे निफ्टीमध्ये. मी काल व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं होतं की जर शॉर्ट साईडचा ट्रेड करण्याची वेळ आलीच तर मी बँक निफ्टी प्रेफर करेल ना की निफ्टी. आणि बँक निफ्टीचा जो ट्रेड आहे 53,400, तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन चेक करा. तो 160-70च्या आसपास पण बाईंग केलेलं होतं आणि फर्स्ट टार्गेट 270 होतं. नंतर तो 500+ जाताना पाहायला मिळालेला आहे. म्हणजे इथे एक चांगला अपॉर्च्युनिटी होती. आता महत्त्वाचं काय आहे की यानंतर काय होऊ शकतं, म्हणजे हा जो फॉल आहे किंवा शुक्रवारचा जो छोटा मोठा फॉल होता त्यानंतर काय होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या फॉलकडे पाहताना नॉर्मल ट्रेडिंग डेपेक्षा जी गोष्ट पाहण्यासारखी आहे ती काय आहे, आज पूर्णची पूर्ण शेअर मार्केट जे होतं ना ते पॉझिटिव्ह होतं. फक्त आपलं मार्केट निगेटिव्ह आहे, एखाद दुसरं असेल, परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर फक्त आपण निगेटिव्ह होतो. तर त्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण काय येऊ शकतं, जे काही आज मीटिंग आहे सेबीची आणि त्यामध्ये डिस्कशन होणार आहे की विकली आणि मंथली एक्सपायरी. हे जरी आपल्या छोट्या मोठ्या ट्रेडरला हे छोटं वाटत असलं ना, तरी याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो की विकली एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरी जर चेंजेस झाले याच्यामध्ये. तर सध्याला ओव्हरऑल जर चित्र पाहिलं तर काय दिसतंय, FIs जे आहेत ना मोठे, ते थोडे नाराज आहेत किंवा मोठे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते नाराज आहेत. कदाचित त्यांना अगोदरच अंदाज असेल की याच्यामधून काय डिसिजन येणार आहे. कदाचित विकली एक्सपायरी बंद होऊ शकतात आणि याच्यामुळे हे नाराज आहेत. कारण का त्यांना प्रत्येक एक्सपायरीला रोज एक्सपायरी असल्यामुळे जो डीके होतो ना, प्रीमियम डीके, त्याचा खूप मोठा फायदा त्यांना घेता येतो. बऱ्याच जणांना माहिती असेल, ट्रेडर आहात तुम्ही, ऑप्शन ट्रेडिंग करताय, तर थिटा डीके काय आहे, टाईम डीके ज्याला आपण म्हणतो, त्याचं काय इम्पॅक्ट होतो तुमच्या ऑप्शनवरती किंवा कशा पद्धतीने एक्सपायरीला त्यांचं इरोजन करून ते खाल्ले जातात हे तुम्हाला माहिती असेल. नसेल माहिती तर कमेंटमध्ये कळवा, आपण त्याविषयी डिटेल एखादा व्हिडिओ बनवूयात. आणि आज काय डिसिजन येते त्यावरतीही मी अपडेट करेल, टेलिग्राम चॅनलला असेल किंवा इथे असेल. तर हा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला सध्याला पाहायला मिळतो आहे. कदाचित आता याच्यानंतर काय होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल की आज काय डिसिजन येतो आहे आणि मग याच्यानंतर FIs त्यावरती कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहेत. आता या गोष्टी राहिल्या बाजूला, आता महत्त्वाचं ज्या लेवल आहेत त्या काय सांगतात. ज्या पद्धतीने फॉल आपल्याला 26,000 महत्त्वाची लेवल होती. तुम्ही विकली अनालिसिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिथे आपण डिस्कस केलं की जर इथे येऊन मार्केट या पद्धतीने जाते तर पुन्हा अपसाईड जी आहे ती कंटिन्यू राहील. परंतु आज आपण याच्या खाली क्लोज झालेलो आहोत आणि जी महत्त्वाची लेवल होती ती आहे 25,800 आणि तिथेच बंद आहोत. आता ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे, एवढं लक्षात ठेवा. उद्यासाठी जास्त फोकस करण्यापेक्षा ओव्हरऑल जे आहे ना फॉर्मेशन त्यावरती फोकस करा. कारण का अपसाईड आता इथे कुठेही, म्हणजे उद्या बेस्ट ट्रेड काय असू शकतो, तर थोडंफार गॅपअप झालं आणि एखादं बेरिश फॉर्मेशनमध्ये 920ला बनवू द्यात किंवा 26,000ला बनवू द्यात. ॲटलिस्ट 26,000 ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगली अपसाईड किंवा बुलिश ट्रेड फॉर्म करणं थोडं अवघड आहे. म्हणून याच्यावरती 26,030, 26,040 याच्यावरतीच आपला अपसाईडचा ट्रेड प्लॅन होणार आहे. म्हणजे जर एक चांगलं गॅपअप होतं
इथे येऊन एखादं डबल टॉप असेल किंवा 920 930ला ही डबल टॉप बनत असेल तर इथे आपण पुट साईडचा किंवा शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि छोटा मोठा 30 ते 35 पॉईंटचा तुमचा SL असला पाहिजे आणि उद्या लेवलपेक्षाही 1:2 1:3 यावरती फोकस करा. जर फ्लॅट होऊन वरती जाते किंवा कॅपअपच ओपनिंग होतं तर आता फ्लॅट होऊन जर खाली जायची सुरुवात करते ना तर महत्त्वाची लेवल आहे 25,790. आता याच्या खाली खूप इंटरेस्टिंग आहे कारण का इथे 720 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्याच्या जवळच म्हणजे हा खरं तर 100 पॉईंटचा झोन येतो एक जो आहे 25,600. मी राऊंड फिगर सांगत होतो 600 ते 720 हा 100-125 पॉईंट एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. जर उद्या 720 ब्रेक झालं तर 25,600 टेस्ट होऊ शकतं. एवढं लक्षात ठेवा. मार्केट कंटिन्युअस फॉल होतं आहे तर कदाचित 720ला जर आलं तर इथे एखादा डबल बॉटम बनवून किंवा इथून जर वरती नाही गेलं तर ही लेवल आहे. इथे तुम्ही एक बाईंगची संधी शोधू शकता. फक्त स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा. 25 ते 30 पॉईंट स्पॉटवरती तुमचं स्टॉप लॉस असलं पाहिजे. 1:2 1:3 हे टार्गेट असलं पाहिजे. जर कोणत्याही कंडिशनमध्ये उद्या 25,600च्या खाली एक 15 मिनिट किंवा एक 1 आवर कॅन्डल दोन्हीपैकी एक कोणतीही तुम्ही पाहू शकता तुम्ही ज्या सेटअपवरती काम करता तर एक कॅन्डल जरी बंद झाली ना तरी मग 1 तास आणि 15 मिनिट काय सांगतो. जर तुम्ही 1 तासावरती करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस थोडा मोठा येईल. 15 मिनिटावरती करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस छोटा येईल आणि टार्गेटसुद्धा त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. पण 25,600च्या खाली मग तुम्ही 25,300साठी तयार होत आहात हे लक्षात ठेवायचं आहे. मग तो फॉल आपल्याला कंटिन्यू होताना पाहायला मिळणार आहे. म्हणून उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल काय असू शकतात एक 720 आणि 600. मग ते गॅपअप असू द्यात फ्लॅट असू द्यात किंवा गॅप डाऊन असू द्यात. गॅपअपच्या केसमध्ये आता आपण इतक्या दिवस बाय ऑन डिप्स शोधत होतो. उद्याच्या दिवसापुरतं खास करून सांगतो फक्त उद्याच्या दिवसापुरतं तेही कुठपर्यंत 26,030 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेल ऑन राईटचं उद्या विचार करू शकतो. हा जर सुरुवातीला खाली येते तर 720 ही एक बाईंगची चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते आणि दुसरी 600 ही बाईंगची अपॉर्च्युनिटी असते. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे याच्यासाठीचे जे पुढचे ट्रेड बनत आहेत ना ते मिस करायचे नाही आहेत. म्हणजे इथे फ्लॅट ओपन होऊन 790 ब्रेक होते ना तर 815 820 हा तुमचा स्टॉप लॉस असेल. 720 600 हे टार्गेट असणार आहे. म्हणजे हे पुढचे ट्रेडसुद्धा आपण उद्या इथे मिस करायचे नाही आहेत. एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि उद्या 2 एक्सपायरी आहेत. बँक निफ्टी आहे आणि फिन निफ्टी आहे. फिन निफ्टीचं जे आहे ते मी वाटलंच तर आज थोडा व्हिडिओ छोटा बनवायचा होता मला तरीही सुरुवातीमध्ये वेळ गेला. पण फिन निफ्टीचं मी उद्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम आहे. बँक निफ्टी तर खरं विकली ॲनालिसिसमध्ये आपण पाहिलं एक शूटिंग स्टार बनलेली आहे आणि त्यानंतर ही एक चांगली कॅन्डल बनते. म्हणजे एक फॉल होऊ शकतो बँक निफ्टीमध्ये हे अगोदरच माहिती होतं आणि त्या पद्धतीने पण इथे सुद्धा कोणताही सेटअप बनलेला नाही आहे. तरी आपण इथे असेल किंवा वरती जो सेटअप बनला होता ना त्यावरती 53,400 घेतलेलं होतं. टेलिग्राम चॅनलला आहे तुम्ही जाऊन चेक करा. तिथेही आपल्याला चांगले रिटर्न मिळालेले आहेत. पण शेवटी जास्त काही मुवमेंट नाही आहे. आता उद्या आहे एक्सपायरी. मग महत्त्वाची लेवल काय असू शकते एकतर जो आजचा लो बनलेला आहे 52,900 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जर उद्या सेम निफ्टीमध्ये जे सिच्युएशन आहे तीच इथे आहे. अपसाईडची लेवल ॲटलिस्ट 53,300 म्हणजे 53,300पर्यंत तुम्ही सेल ऑन राईज करा. जर 53,300 ब्रेक होत आहे तर उद्या एक्सपायरीला एक छोटं मोठं शॉर्ट कवरिंग येऊन तुम्हाला 53,500 53,600 50,700पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं. जर दुपारी 1:30 ते 1:45 नंतर मार्केट 53,300च्या वरती निघालं तर ही सिच्युएशन असेल. बाकी इथे सेल ऑन राईज ज्या पद्धतीने निफ्टीमध्ये डिस्कशन आहे तसंच करायचं आहे. हां जर 52,900 ही लेवल ब्रेक होती ना तर थोडं 100 पॉईंटला सपोर्ट आहेत. परंतु जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तो येतो आहे 52,650. मग कोणत्याही कंडिशनमध्ये जर 52,650 ब्रेक झालं तर अजून 200 ते 300 पॉईंटचा फॉल आपण पाहू शकतो. मग जी लेवल आहे 52,450 आणि त्याच्याखाली आहे 52,300 इथपर्यंत तुम्हाला उद्या एक्सपायरी जाताना पाहायला मिळू शकते. आणि जर एकदमच शार्प फॉल आला आज डिसिजन काही जास्तच वेळ झालं तर आपल्याला 52,000 सुद्धा उद्या येताना पाहायला मिळू शकतात. म्हणजे आज 700-800 पॉईंटचा फॉल उद्या पुन्हा तेवढाच फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण आपण एवढ्या दूरचा विचार करण्यापेक्षा सुरुवातीला जे काही ट्रेड प्लॅन करणार आहेत ते 52,420चा विचार करूनच करायचे आहेत. तेही कधी 600च्या खाली निघाल्यानंतर. म्हणजे इथे ब्रेकडाऊन आल्याच्यानंतर एक 53,000 हा तुमचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही पहिलं टार्गेट हे 52,650 हे ठेवू शकता. 650 ब्रेक झाल्याच्यानंतर 420 या पद्धतीने. हां मोठं गॅप डाऊन होतं आहे तर इम्पॉर्टंट लेवल असणार आहे 620 650 620 650 हा जो झोन आहे तो इथे डबल बॉटम बनतो आहे. तर मात्र इथे मग एक चांगला ट्रेड तुम्हाला बनताना पाहायला मिळू शकतो. कारण का फॉलो होत आलेला आहे कंटिन्यू. मग एक्सपायरीला एक बाउन्स बॅक इथून पाहायला मिळू शकतो किंवा मग 420 जाऊन एक बाउन्स बॅक पाहायला मिळू शकतो. ते तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ठरवू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा आज हा जो विचार करतोय ना प्रत्येकजण की मी इथे सेल केला असता आणि इथे बुक केला असता तर चांगला मोठा प्रॉफिट झाला असता तसं होत नाही. कारण का या कॅन्डल ज्यावेळेस बनतात ना प्रत्येक कॅन्डलला कोणताही ट्रेड बनत नाही. त्यासाठी सेटअप बनणं गरजेचं आहे. इथे चांगला सेटअप बनला होता. याच्यानंतर तुमचा जो काही ट्रेड बनला असेल तर तोच तुमचा योग्य ट्रेड आहे. बाकी इथे लक बाय चान्स तुम्ही एक दिवस ट्रेड बनवू शकता
की आज फॉल झाला आहे म्हणून तुम्ही कंटिन्यू म्हणताय की आमच्याकडं होतं आणि त्याचा प्रॉफिट झाला आहे, पण असं रोज होत नसतं. कदाचित या कॅन्डलनंतर इथे एखादा सपोर्ट असेल आणि तो सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेलं तर एस एल जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून हा सेटअप, कारण का हा सेटअप बनल्याच्यानंतर काय झालं, इथे तुमचा एक एस एल आला आणि इथे एंट्री आली. मग तुम्ही या पद्धतीने 1:2 असेल किंवा 1:3 जे काही तुमचं कामकाजाची पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की मी टार्गेट कुठे घेणार आहे. म्हणून असं समजू नका की मोठा फॉल झाला आहे म्हणजे आज खूप मोठी संधी होती, असं नसतं. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.